नमस्कार, मी वैशाली पंडित आज एका नवीन दालनाची ओळख करून देणार आहे. कुठेही प्रदर्शन बघायला बाहेर जायची गरज नाही आहे. असं कला प्रदर्शन घरात सुद्धा आपण बघू शकतो. हे आहे आम्ही या दीपालीचं घर. म्हणजे आता मी जिन्याने वर येते बरं का. आणि हे बघा, त्यांच्या नावाची पाटी पण आपल्याला दिसेल. अमेय पंडित, दीपाली आणि सार्थक. आता हे दार उघडून आपण आत जाणार आहोत. आता ही टेरेसची बाजू आहे. तुम्हाला माहिती आहे ना, एक गाणं आहे, असावे घर ते आपुले छान. काही भाग्यवंत असे आहेत ज्यांना घराबरोबर एक संपन्न अशी टेरेस मिळालेली असते. टेरेस काय अशी मुळात संपन्न नसते. काही आधी तिचं रूप सांगण्यासारखं सुद्धा नसतं. दाखवते आता आमेच्या घरात आल्यानंतर दीपालीची किमया काय आहे ही बघूया. चला तर. ही टेरेस वाटते तरी हे एक वाटते सुंदर दिवाणखाना आहे. हे बघा, तिथे हँगिंग चित्र आहे. ही भारतीय बैठक आहे. हे हँगिंग लावलेलं आहे आणि ह्या सगळ्या ज्या बसण्याच्या व्यवस्था आहेत, अक्षरशः इथून हलू नये असं वाटतं बाबा. इथून हलू नाही, प्रत्येक कोपरा असा आहे की बसून राहावं असं वाटतं. ही किमया दीपालीची. हा एक कोपरा झाला. दुसरा, हे तिने लावलेली झाडं, ही सगळी फुलझाडं शोभेची आहेत. खरोखरच टेरेसची शोभा वाढवणारी. त्याचा अर्थात येऊन लावून त्याला 1-2 महिने झालेत, ते अजून वाढत आहेत आणि दीपालीच्या जाणकार नजरेखाली वाढत आहेत. हे विशेष. हा एक कोपरा, इथे बैठक व्यवस्था आहे अजून. म्हणजे टेरेसची लांबी रुंदी तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. हे दीपालीचे सासरे. नमस्कार. कसं वाटतंय? सुंदर. श्रीनिवास पंडित, दीपालीचे सासरे. फार सुंदर. कशी टेरेस कशी वाटते? फार सुंदर. पण तुम्ही इथनं बाहेर फिरायला जायची गरजच नाही. इथेच फेऱ्या मारायच्या. मारता की नाही का? मारतो तर. आत्ता बसलेले दिसलात म्हणून म्हटलं आरामात बसलाय. आज 2500 झाले. अरे वा. आणि हा सगळा रम्य परिसर आहे. झाडं दिसत आहेत, प्रसन्न झाडं, हिरवाई आणि मनाला आणि शरीराला ऑक्सिजन देणारं वातावरण. खरोखरच असं इथे राहण्यासाठी भाग्य पाहिजे असं वाटतं. आज मी तुम्हाला नुसत्या टेरेसबद्दल माहिती द्यायला नाहीच इथे निमंत्रित केलेलं. मी आज एका आधुनिक धवलेरीची ओळख करून देणार आहे. सांगते. धवलेरी म्हणजे वारली पेंटिंगची पहिली जी आद्य चित्रकर्ती. भिंतीवरती वारली पेंटिंग करणारी जी पहिली आदिवासी स्त्री होती, त्या पेंटिंग करणाऱ्या स्त्रीला धवलेरी असं नाव. आता खूप जणं करतात वारली पेंटिंग, बरेच जणं करतात. पण मी स्वतः पाहिलेलं आहे की एक अगदी ओबडधोबड अशी भिंत, त्यानंतर त्या भिंतीनं स्वतःला इतकं सुंदर रूप घेतलं आणि ती भिंत बोलकी झाली. ती बोलकी भिंत, तिला जी भाषा दिली ती दीपाली पंडितनं दिलेली आहे. आता आम्ही तिला तुमच्यासमोर तिला बोलकी करते. बघूया, तिच्याशी गप्पा मारूया.